2029 पर्यंत विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्रपणे होणार का यावरती आता प्रश्नचिन्ह कायम असल्याचे दिसतंय। कारण एकत्रित निवडणुका घेण्यासाठी राज्यघटनेमध्ये स्वतंत्र खंड जोडण्याची शिफारस केली जाते। विधी आयोग माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शिफारस करणार असल्याची माहिती मिळते। आताची ही एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एक देश एक निवडणूक याची वाच्यता गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। मात्र अशा पद्धतीने जर निवडणुका घ्यायच्या असतील तर त्यासाठी राज्यघटनेमध्ये सुद्धा काही गोष्टींची शिफारस करावी लागणार आहे। काही गोष्टी बदलाव्या लागू शकतात। एक स्वतंत्र खंड जोडण्याची मागणी सध्या विधी आयोग करताना दिसते। त्यामुळे जर 2029 पर्यंत विधानसभा आणि लोकसभा या निवडणुका एकत्र घ्यायच्या असतील तर त्यासाठी आता काय काय करावं लागेल याची चाचपणी सुरू झाली आहे। एकत्रित निवडणुका घ्यायच्या असतील तर राज्यघटनेमध्ये स्वतंत्र खंड जोडावा लागेल आणि या संदर्भातली शिफारस सध्या होताना दिसतेय। विधी आयोग अशा पद्धतीची शिफारस करतोय। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शिफारस केली जाणार आहे। त्यामुळे एक देश एक निवडणूक यासारख्या गोष्टी जर अंमलात आणायच्या असतील तर काही गोष्टींची चाचपणी सध्या केली जाते। सरकारकडून सुद्धा या संबंधातले प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि 2029 पर्यंत विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जर एकत्र घ्यायच्या असतील तर त्या संदर्भामध्ये आता तयारी होताना दिसते। एकत्रित निवडणुका जर घ्यायच्या असतील तर एकत्रित निवडणुका घेण्यासाठी जी राज्यघटना आहे या राज्यघटनेमध्ये स्वतंत्र खंड जोडावा लागेल आणि या स्वतंत्र खंड जोडण्याबद्दलची शिफारस आता होताना दिसते। रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली, जी समिती या सगळ्या संदर्भात काम करताना दिसते। एक देश एक निवडणूक ही खरंच भारतामध्ये शक्य होणार आहे का या संदर्भामधल्या सगळ्या बाबींची पडताळणी केली जाते आणि याच दरम्यान आता रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली गेली आहे या समितीला विधी आयोग शिफारस देणार असल्याचं कळतंय। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। शिवाजी, विधी आयोग आता रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आली आहे तिला शिफारस करताना दिसतंय। लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका या एकत्र होतील का या संदर्भातली चाचपणी सुरू झाली आहे। 2029 ला लोकसभा ची जी हे आहे पुनर्रचना होणार आहे मतदारसंघाची, त्याच्या अंतर्गत ऋतुराज अवस्थी हे एक माजी न्यायाधीश आहेत। त्यांनी एक चॅप्टर या संविधानाला जोडण्यात यावा या संदर्भात एक शिफारस केल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामध्ये त्यांचं म्हणणं जे आहे की संविधानातील कोणकोणत्या कलमामध्ये बदल करणं गरजेचं आहे। तर कलम 83 मध्ये दोन्ही सदनाचा कालावधी एकत्र करण्यासाठी संदर्भात बदल करणं गरजेचं आहे। कलम 85 मध्ये लोकसभेचं जे विघटन केलं जातं त्या संदर्भात बदल करणं गरजेचं आहे। दुसरा कलम 172, कलम 174 आणि या सगळ्यांच्या संदर्भात बदल केल्यानंतर कलम 356 मध्ये देखील राष्ट्रपती शासन लावण्याचा जो नियम आहे त्याच्यामध्ये देखील बदल करणं गरजेचे आहे। अनेक बदल सुचवलेले आहेत आणि आता या सगळ्या याच्यामध्ये ही शिफारस केल्यानंतर यावरती सरकार काय डिसिजन घेत आहे हे पाहणं महत्वाचं आहे। कारण त्या फक्त शिफारशी आहेत, यावरती खऱ्या अर्थानं कायद्यामध्ये बदल केल्यानंतर काय त्याचे रिफ्लेक्शन होतात ते पाहणं महत्वाचं आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर एखाद्या राज्यामध्ये जर सरकार अल्पमतात आलं 2 वर्षानंतर तर पुढचे 3 वर्ष त्या राज्यामध्ये काय होणार। पुन्हा तिथे निवडणुका घ्यायच्या म्हटल्या तर ज्या कारणासाठी वन नेशन वन इलेक्शन हे सांगितलं जाते तो म्हणजे खर्च आणि मनुष्यबळाचा वापर, या सगळ्या गोष्टी समोर येताना पाहायला मिळतात। मात्र 2 वर्षानंतर एखादा सरकार गरजलं त्या ठिकाणी पुन्हा निवडणुका घेणं गरजेचंच आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकार काय करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न या वन नेशन वन इलेक्शनच्या याच्यामध्ये आहे। पैसा वाचवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटला जाऊ शकत नाही असं सातत्यानं तज्ञ सांगत आहेत आणि तोच प्रश्न वन नेशन वन इलेक्शनच्या दरम्यान आपल्या समोर पाहायला मिळतो। जसं जर पाहिलं तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्व निवडणुका साधारण पहिल्या दशकामध्ये एकत्रित घेतल्या जात होत्या। मात्र ज्या ज्या राज्यामध्ये सरकार कोसळले किंवा ज्या ज्या सरकार अल्पमतात आले अशा ठिकाणी
जे मतदान आहे ते घेण्यात आलं आणि त्यानंतर वेगवेगळ्या निवडणुका घेताना आपल्याला पाहायला मिळाल्या. अजूनही काही राज्यांच्या निवडणुका हे लोकसभा निवडणुकीसोबत होताना पाहायला मिळतात. अगदी धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेटसाठी.